मी आलो कुर्ला फिश मार्केटला। मला पॉवर फिल्टर घ्यायचा आहे आणि फूड संपलं गोल्डफिशचं ते घ्यायचं आहे। दोन्ही वस्तू घेऊन झाल्यात। या प्रकारचं ग्रास घ्यायचं होतं मला। मी हा वाला चूज केला आहे। मोठ्या ग्रासपेक्षा ही छोटी लेन चांगली वाटली आणि दिसणार पण चांगला टँकमध्ये। नमस्कार मंडळी, दिस इज ओमकार, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आपण आपल्या फिश टँकचं सेटअप करणार आहोत। खूप दिवस झाले टँक क्लीन केला नव्हता, मिल्की व्हाईट झालंय, पाणी पूर्ण घाण झालंय। तर आज मी काही ग्रास आणलंय, पॉवर फिल्टर आणलाय, त्या टँकमध्ये सेटअप करणार आणि बघणार आहे कसा दिसतोय ते। तर आपण ही मॅट घेऊन आलो आपल्या फिश टँकच्या बेसला टाकायला। तर डायरेक्ट आणल्यावर आपण दुकानातून डायरेक्ट आणून आपण टँकमध्ये नाही टाकायची, कारण ह्याला केमिकल असू शकतं, काही असू शकतं। तुम्ही काय करतोय, एक टोपात गरम पाणी घेतलंय, त्याच्यात मॅट टाकणार आहे। त्याचे 2 तुकडे करून आणले, थोडा वेळ डिप करून ठेवायचे पाण्यात आणि त्याच्यात हे जाडं मीठ टाकणार आहे। थोडं वेळ मीठ टाकून ठेवलं, तोपर्यंत आपला टँक क्लीन होतोय। मिठाच्या पाण्यात चांगलं डिप करून थांबले, म्हणजे याच्यात जे काही कलर असेल, केमिकल असेल, तो निघून जाईल। त्यानंतरच आपण हा टँकमध्ये टाकायचा। सर्वात मेन पार्ट काय आहे, जेव्हा आपण टँक क्लीन करतो तर टँकचं जे पाणी असतं त्यातच फिशेस ठेवायचे आपले, कारण नवीन पाण्यात टाकले की ते सेट नसतात त्या पाण्यासाठी आणि बऱ्याच वेळा फिशेस मरतात। तर मी काय केलं, आता थोडं पाणी राहिले, त्याच्यातच माझे सर्व फिशेस काढून घेणार आहे। टँक क्लीन होईपर्यंत त्यांना तशातच ठेवणार आहे। मगाशी आपण ही मॅट पाण्यात ठेवलेली गरम पाण्यात आणि मीठ टाकून, त्याचा कलर बघा पूर्ण चेंज झालाय, खाली थोडासा ग्रीनिश पाणी। तर एकदा हे चांगल्या नॉर्मल वॉटरने वॉश करून घेऊया, त्यानंतर टँकमध्ये आपण सेट करूया याला। तर गाइस फायनली आपला टँक सेटअप इज रेडी। आपण आणलेली मॅट लावली आहे, पॉवर फिल्टर लावला आहे। फिल्टर मला पर्सनली खूप आवडला, त्याचे फिल्ट्रेशन जे आहे ते छान वाटतं, एकदम पाणी फिरून रोटेट होऊन त्याच्यात जातं आहे। कसं वाटलं ते नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।